आता यापुढं याच प्रश्नात तुम्ही दुसरा प्रश्न मला विचारलेला आहे की आम्हाला सारखी भीती वाटते. साहजिक आहे, कारण या विश्वामध्ये जे 84 लाख योनी जन्माला घातलेल्या आहेत ना, त्या प्रत्येक योनीला भगवंतांनी 4 गोष्टी दिलेल्या आहेत: आहार, निद्रा, भय आणि मैथुन. प्रत्येकाला अन्नाची गरज आहे, कारण शरीर प्रत्येकाचं पंचमहाभूताचं आहे. प्रत्येकाला झोपायची गरज आहे. आहार, निद्रा, भय आणि प्रत्येकाला भीती आहे. उत्पत्तीसाठी प्रत्येकाला संभोगाची गरज आहे, मैथुन. आहार, निद्रा, भय आणि मैथुन सर्व योनीशी समसमान, सगळ्या योनींना सारखं दिलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये मनुष्याला मात्र ज्ञान विशेष दिलेला आहे. आणि म्हणून या 4 मध्ये भय हा साहजिक आहे, तो आम्हाला राहणारच आहे. तुम्ही जे म्हटले की आम्हाला सारखी भीती वाटते. आता ही नेमकी भीती कशाची वाटते याचा आपण विचार करू, आणि भीती कोणाला वाटते या विचार करू. भीती कोणती? आजच्या काळातला जर विचार केला तर नसलेली भीती आपण जवळ घेतो, नसलेली. यदा कदाचित असं वाटतं मला कोरोना होईल का काय. झालेला नाही. आज आपली प्रकृती चांगली आहे, ऑक्सिजन आपला 99च्या पुढे आहे, पण तरीही भीती वाटते, न जाणू मला कोरोना होईल का काय, कोरोना होऊ नये ही भीती. यदा कदाचित थोडा घसा खो करायला लागला, खोकला यायला लागला, काहीतरी बाह्य वातावरणाने थोडा अंगात कसकस झाली, मला कोरोना झालं तर नाही, भीती. आणि याच्यातून जर समजा डॉक्टरांनी जर पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला, आता ह्या कोरोनात मी मरणार तर नाही, ही जी आम्हाला भीती सारखी पाठीमागं लागलेली ना, भीती. आणि याच्यातच सांगितलंय मग, भित्त्या पाठीमागं ब्रह्म राक्षस. जो भीतो ना, हा भीतीचा राक्षस त्याच्या पाठीमागं लागलेला आहे, राक्षस. म्हणून आज आमचे डॉक्टर, वैज्ञानिक सुद्धा सांगतात, तुम्ही सकारात्मक जीवन जगत चला, नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नका. मला कोरोना होईल काय नो, मला कोरोना झाला काय, जाता झालाय तर मी याच्यात जगल का. नकारात्मक दृष्टिकोन ठेवू नका, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आमची ऊर्जा वाढत चालेल. सगळ्यात महत्वाचं आहे, कोणतीही भीती असू द्या, त्या भीतीच्या पाठीमागं होऊन झालं तर काय होईल, फक्त मरणच येईल का, मरणाच्या पुढं परत काय होणार आहे. आम्हाला भीती वाटते, प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. कोरोनाचा सोडून द्या, बाकी प्रत्येक ठिकाणी आम्ही भीतो. मग भेऊन काय होईल, अहो काय होईल म्हटलं, म्हणजे मरण येईल. बरं, मरण आलं आणि मेल्यानंतर पुढं काय होईल म्हणलं, काहीच नाही. आणि मग मरण एक दिवस कधीतरी आहेच ना. जे आम्हाला अटळे, जे आम्हाला चुकणार नाही, आम्हाला त्याची भीती वाटायचं काय कारण. दुसरी गोष्ट, भीती वाटायचं कारण, मरण कोणला आहे, या देहाला मरण आहे. मग वास्तविक पाहता देह हा मुळातच मरणार आहे, देह हा मुळातच मरका आहे, देह हा मुळातच नाशिवंत आहे. महाराज सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे नाशिवंत देह आहे, हा जाणार आहे, आणि याला आयुष्य आम्हाला खात चाललंय. माणसं एका दिवसात मरत नाही. माणसं म्हणतात आमका मेला, एका दिवसात माणसं मरत नाही, माणसं रोज मरत चाललेले आहेत. रोज आम्ही आकडे पाहतो, हे नाही. आज आम्ही दररोज मरत आहोत. आज कोणी अर्धे मेलेले आहेत, वय ज्यांचं 50 झाले ते अर्धे मेलेत. कोणी जवळजवळ 1/3 मेलेले आहेत, ज्यांचं 75 वय येते 1/3 मेलेले आहेत. ज्यांचं 25-30 वय येते 21 मेलेले आहेत. जसं चंद्राला किंवा सूर्याला खग्रास ग्रहण लागावं
आणि ते ग्रहण लागल्यानंतर एकदम चंद्राला किंवा सूर्याला ते गिलंकृत करीत नाही, तर थोडं 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 करून एक वेळ असा येतो, क्षण असा येतो की संपूर्ण अंधार पडतो. तसं आमचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी आमच्या पाठीमागं काळ लागलेला आहे. दिन दिन पल पल छिन्न छिन्न काया झिजच जाय तमा. एक 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 दिवसाने आमचं शरीर झिजत झिजत चाललेलं आहे. एक 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 दिवसाने आम्ही काळाच्या मुखात चाललेलो आहे. मुखात आम्हाला याची आठवणच नाही. एखाद्या सर्पाने बेंडकुळी पकडावं. आता त्या बेंडकुळीने विचार करावा की मला सर्पाने अर्ध गिळलेला आहे, या सर्पाच्या तोंडातून मी सुटायचा प्रयत्न करते ना, पण त्या बेंडकुळीच्या पुढे एक माशी असते. बेंडकुळीला सर्पाने अर्ध गिळलंय तरीही त्या बेंडकुळीला वाटतं ही समोरची माशी आहे, एवढी खाऊ काय ना. ती माशी पकडण्यासाठी बेंडकुळी सर्पाच्या अर्ध्या तोंडात असणारी बेंडकुळी माशी पकडण्यासाठी आपली जीभ बाहेर काढते. सर्पाने अर्धी बेंडकुळी गिळलेली आहे आणि सर्प पाहिल्यानंतर पाठीमागे एक गृहस्थ हातामध्ये काठी घेऊन उभा आहे त्या सर्पाला मारण्यासाठी. सर्पाने विचार करावा, या गृहस्थाचा काठीचा एक मार बसल्याबरोबर माझा जीव जाणार आहे, ही बेंडकुळी सोडून द्यावी आणि आपला कुठंतरी जीव वाचवायचा प्रयत्न करावा. प्रत्यक्ष मनुष्याला पाहत असताना सर्प बेंडकुळीला सोडित नाही, प्रत्यक्ष अर्धी बेंडकुळी गिळली तरीही बेंडकुळी माशीला सोडित नाही. माझ्या भावंडांना आपलं तेच जीवन झाले. प्रत्यक्ष आमचं जीवन अर्ध काळाने गिळलंय. आमच्या अनेक प्रकारचे प्रसंग आलेत तरी आम्हाला आमच्या ममत्वाने कुठलीही गोष्ट सोडूशी वाटत नाही. आम्हाला आमचं शरीर सोडावं असं वाटत नाही. असं वाटतं अजून जगावंच, मी जगलोच पाहिजे. मग शरीराच्या संबंधित असणारं जे आहे, मग मुलं आहेत, पत्नी आहे, माझी इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, गाडी आहे, आम्हाला या सगळ्यांना सोडूशी वाटत नाही. की जर मी उद्या गेलो तर हे माझं काय, ही आम्हाला भीती वाटत राहते. आणि याचं कारण हे सगळं आम्ही आमचं मानलेलं आहे. आमचं आहे, हे माझं आहे, हे दिसतंय, हे सगळं माझं आहे, हे आपण दृढ अंतकरणात घेतलेलं आहे. आणि इथं आमच्याजवळ विवेक अपुरा पडतो. हा विचार आम्ही करीत नाही. मी जन्माला येताना संगती काय आणलेला आहे? ना घरदार, ना गाडी, ना बाडी, ना पैसा, ना पत्नी, ना मुलं बाळ. आईच्या गर्भातून बाहेर येताना मी एकटा आलेलो आहे. मी जाताना एकटा जाणार आहे. मग हे मधले जे मिळालेले आहेत, मुलं, नातेवाईक, आप्तेष्ट, बहीण, बंधू, पत्नी, हे सगळे मधले आम्हाला प्रवासी म्हणून एकमेकाच्या संगतीत आमचा प्रवास चाललेला आहे. मी आणलेलं नाही आणि मला जाताना यातलं घेऊन जायचं नाही. मग हे या ठिकाणी मला कोणी दिलेलं आहे? त्या भगवंताची ही प्रॉपर्टी आहे. त्याने विश्व निर्माण केलेलं आहे. ह्या विश्वातले सूक्ष्म जीव, जंतू, पशु, पक्षी, प्राणी, झाडं, ही 84 लाख योनी, 4 खाणी त्या भगवंताने निर्माण केलेलं आहे. आणि मलाही त्यांनीच निर्माण केलेलं आहे. हेच त्याने सगळं माझ्यासाठी दिलेलं आहे, माझं काही नाही. हे ज्या वेळेस आम्हाला कळलं त्यावेळेस आम्ही सुटलो. पण हे कळत का नाही? तर या देह बुद्धीचा अहंकार तुमच्या आमच्याजवळ आहे. हे माझं आहे, ही प्रॉपर्टी मी कमवलेली आहे, हा देह माझा आहे, समाजात मला या पद्धतीचा मान आहे, माझ्या बँकेत एवढे पैसे आहेत, माझे 4 मुलं आहेत, सगळे सर्व्हिसला आहेत. हा जो अहंकार आहे ना, हा अहंकार प्रत्येकाजवळ असल्यामुळं आणि हा देह माझा आणि देह संबंधित माझा आहे खरी याची भीती वाटते. वास्तविक पाहता देह माझा नाही आणि देह संबंधित असणारही माझं नाही. महाराज सांगतात आधी देह काय खरा, मग देह संबंधित असारा. अरे बाबा तो हा विचार कर ना, हा देह तुझा खरा आहे का? मग देह जर खरा नाही, मग देहाच्या संबंधित असणारा पसारा तरी खरा आहे का? म्हणून जे आम्हाला मिळालेलं आहे, देह मिळालेला आहे, देहाच्या संबंधित जेवढं मिळालेलं आहे, हे सगळं खोटं आहे. खोटं
आणि आम्ही सगळं खोट्यात गुंतलेलो आहोत. मग या विश्वात खरं काय हे तुकोबारायासारखं आम्ही विचार करायला तयार नाही. आम्ही फक्त खोट्याच्या पाठीमागं पळतो. म्हणून आजही एक जगात जुनी म्हण आहे पहा, लोक का खऱ्याच्या पाठीमागं आहेत का? प्रत्येक जण म्हणतो हे लोक का खऱ्याच्या पाठीमागं आहेत का? एकदम तंतोतंत त्यांचं म्हणणं आहे. का? या विश्वात जे खरं आहे त्याच्या पाठीमागं कोणीच पाहत नाही. जग सारं खोटीच्याच पाठीमागं आहे. म्हणजे जे खोटं आहे, जे नाशवंत आहे, जे अशाश्वत आहे, याच्याच पाठीमागं जग लागलेलं आहे. आणि या देहाने जे संबंधित धरलेलं आहे ती देहबुद्धी आहे. म्हणून भागवतामध्ये नाथ महाराज एक ओवी देतात, देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा अडदारा, संकल्प विकल्पाचा मारा ममता द्वारा अनिवार. देहबुद्धीची या नरा, जो देहबुद्धीचा मनुष्य आहे, थोर चिंतेचा अडदारा, त्याला रात्रंदिवस चिंता आहे. चिंता हा मी आहे, ही प्रॉपर्टी माझी आहे, हा माझा पैसा टिकल का? ज्यांच्याजवळ नाही त्यांना वाटतं मला पैसा मिळेल का? ज्यांना मुलं नाही त्यांना वाटतं म्हातारपणात आपलं कसं होईल, आपला सांभाळ कोण करील? आणि ज्यांना मुलं आहे त्यांना वाटतं हे मुलं आपल्याला सांभाळतील का? प्रत्येकाला चिंता आहे, प्रत्येकाला चिंता. एक सांगू, चिंता आणि चिता हा जो शब्द आहेत ना, फक्त एक अनुसार याचा फरक आहे. चिंता जो शब्द आहे याच्यावर एक अनुसार आहे, आणि चिता शब्द आहे तिथं अनुसार नाही. दोन्ही शब्दांचा जर विचार केला तर चिंता ही मनुष्याला आयुष्यभर जाळीत असते, आयुष्यभर जाळीत असते. चिता आहे ना, चिता, चितेत जर हा देह टाकला तर चिता या देहाला 3 तासात जाळून राख करून टाकते. चिता या देहाला 3 तासात जाळते, पण चिंता मात्र या देहाला आयुष्यभर जाळीत असते, आयुष्यभर जाळीत असते. आणि आज जे कोरोनाच्या काळात जी प्रत्येकाला चिंता लागलेली आहे ना, उद्या मला कोरोना होतो काय, झालं तर काय करायचं, मला झालं तर नाही, यदा कदाचित थोडं दुखायला लागलं, जर दवाखान्यात गेलो आणि यदा कदाचित डॉक्टरने जर पॉझिटिव्ह रिपोर्ट झाला तर काय करू, ही चिंता प्रत्येकाला लागली. चिंता आणि चिंतेने कोरोना होण्याच्या अगोदरच माणसांची एनर्जी खराब झाली. ऊर्जा आहे ना आपोआप आपोआप ह्या चिंतेने कमी 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 होत चालते. म्हणून चिता परवडली, पण चिंता अतिशय वाईट आहे. चिता तरी 3 तासात जाळून टाकते, पण चिंता मात्र आयुष्यभर जाळीत असते. आणि चिंता कुठं निर्माण होते तर नाथ महाराज सांगतात, देहबुद्धीच्या नरा थोर चिंतेचा अडदारा, फार मोठा अडदारा आहे. संकल्प विकल्पाचा मारा ममताद्वारा अनिवार. सारखे त्या चिंते संकल्प विकल्पाचा मारा आमच्यावर बसत असतो. कोरोना झाला काय नो, होईन काय नो, झाल्यावर काय करायचं, सारखे विकल्प चालू. ममताद्वारा अनिवार, कारण का या देहावर आणि देहाच्या संबंधित असणावर आमचं ममता आहे, आणि ममतेमुळं आमच्यावर सारखा त्यांचा मारा चाललेला आहे. आम्ही थोर अशा या चिंतेच्या दऱ्यात गुंतलेलो आहोत. याचं कारण आमच्याजवळ देहबुद्धी आहे, आणि देहबुद्धीमुळं आम्हाला भीती वाटते. देहबुद्धीने निश्चित केलंय हा देह मी आहे आणि माझा आहे. आणि ज्या वेळेस देहबुद्धी आमची संपून जाईल त्यावेळेस आम्हाला भीती राहणार नाही. शेवट कोणतीही भीती राहून राहून राहिली तर मी मगा सांगितलं ना, होऊन होऊन काय होईल, मरण येईल. मरणापेक्षा पुढं काय, सगळ्यांना भीती कोणती आहे, मरणाची. आणि तेच तुकोबारायाच्या प्रमाणात आहे. मरण आहे ज्याला, आम्ही शिवलो नाही त्याला. की ज्याला मरण आहे ना, ज्या मरणाच्या लोकांना भीती वाटते ना, ज्याला मरण आहे ना त्याला आम्ही शिवलेलोच नाही. म्हणजे या देहाला मरण आहे, हा देहाचा आमचा संबंध नाही. हे वैराग्य महाराजांचं आहे. देहाच्या संगतीत राहून सुद्धा विवेकाने हा देह माझा, देह म्हणजे मी नाही, हे पूर्ण वैराग्य धरलेलं आहे. आणि देहाचं ममत्व कमी झाल्याबरोबर संपूर्ण असणाऱ्या त्या देहाच्या संबंधितात सुद्धा त्यांचं ममत्व कमी झालं. आणि हे ज्या वेळेस आम्हाला कळन त्यावेळेस आमची भीती संपून जाईल. पहिला प्रश्न तुमचा होता
त्या प्रश्नातला प्रश्न की जीवन किती क्षणभंगुर आहे आम्हाला कळतं, आत्ता कळालं, हे शेवटपर्यंत कळू द्या, जीवन तुमचं बदलून जाईल. दुसरा त्या प्रश्नातला प्रश्न होता की आम्हाला भीती वाटते. भीती जी वाटते ही भीती नेमकी कशाला वाटते, भीती का वाटते, हे त्या प्रश्नातलं उत्तर. आणि तिसरा तुमचा प्रश्न आहे त्याच प्रश्नात तुम्ही तिसरा प्रश्न केलेला आहे की आता आम्हाला एक कळून चुकलं, भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, त्या प्रश्नातला तुमचा पर्याय. आता हे वास्तविक पाहता पहिलं सगळ्यांना कळायला पाहिजे, पण कळत नाही. कारण प्रत्येक जण अहंकारात राहतो. आणि ज्या वेळेस आम्हाला हे कळत नाही तो भगवंताचं अस्तित्व आहे. अनेक माणसं त्या भगवंताचं अस्तित्व मानायला तयार नाहीत. आत्ता जरा ह्या काळात मानायला लागले लोक भगवंताला, त्याची भक्ती करायला लागले. कशी कळायना, कारण दोन प्रकारची भक्ती करता येते. एक माणसं भक्तीपोटी भगवंताला भजत असतात, भक्तीपोटी माणसं भगवंताचं नामस्मरण करतात, त्याची भक्ती भजत असतात. आणि दुसरी भीतीपोटी काही माणसं भगवंताची भक्ती करतात. काही भीतीपोटी भगवंताचे नामस्मरण करतात, काही भक्तीपोटी नामस्मरण करतात. ठीक आहे, दोन्ही मार्ग असले, भीतीपोटी केलं तरी भगवंताचंच आहे आणि भक्तीपोटी केलं तरी भगवंताचंच आहे. आज बहुतेक लोक भगवंताचं नामस्मरण करायला लागलेत ना, ही भीतीपोटी करायला लागले. आज आम्हाला कळायला लागलं की एका परमेश्वराशिवाय आम्हाला तारणारा कोणीच नाही. हे अजूनही विज्ञानाला कळत नाही. यूट्यूबवर पहा तुम्ही, आमका काढा घ्या, तमका काढा घ्या, ह्यो काढा घ्या, त्यो काढा घ्या. पण असं मात्र कोणी सांगायला तयार नाही की ब्रह्मरस घी काढा तेने पिढा वारेल, की तुम्ही ब्रह्मरसाचा काढा घ्या, तुमच्या पाठीमागची पिढा जाईल. भोरोगा आयुष्य जाय अनेक काय शुल्लक आहे. अरे जन्म मरणासारखा रोग जाईल, हे कोरोनासारखे शुल्लक आजार आहे, शुल्लक, हे टिकणार नाहीत. कशाच्या पुढं? जर ब्रह्मरसाचा काढा घेतला तर. आणि ब्रह्मरस म्हणजे भगवंताचं नामस्मरण. हा काढा कोणी सांगायला तयार नाही. अमका काढा घ्या, तमका काढा घ्या, ह्यो घ्या, त्यो घ्या, त्यो घ्या. एक जणाबरोबर माझी चर्चा झाली आणि त्यांनी हाच मला प्रश्न केला की महाराज, अहो या कोरोनाच्या काळात येण्यासारखी रात्रंदिवस चिंता आहे हो, दुसरं काहीच मनात नाही, सारखं तेच येते तेच येते तेच येते मनात, त्याच्यामुळे भीती वाटते हो. म्हणलं त्या भीतीपासून तुम्हाला जर मुक्त व्हायचं असलं ते एक पर्याय आहे, ते मला सांगा ना. मी म्हणलं एक करा, तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करीत राहा, नाम तुम्हाला निश्चित तारेल. हे ऐकल्यानंतर तो गृहस्थ हसायला लागला. मला वाटलं यदा कदाचित मी सांगितल्यावर त्याला आनंद झाला असेल, कारण तो पहिलाच नामस्मरण करीत असावं म्हटलं, म्हणून त्याला आनंद झाला. हसायला लागल्यानंतर मी विचारलं, म्हणलं का हसले? अहो ते म्हणला, महाराज तुम्ही मला काय सांगितलं, देवाचं नामस्मरण करा. अहो मी देवाला मुळात मानितच नाही म्हणला. देवाचं अस्तित्व आहे हेच मुळात मी मानित नाही, तर देवाचं नामस्मरण कसं करणार? मी सांगितलं, हे पहा बाळ, तुम्ही देवाला माना अथवा न माना, तुम्ही मानल्या न मानल्याने देवाचं अस्तित्व कुठं जाणार नाही. पण एक ध्यानात ठेवा, तुम्ही देवाला मानित नसले तरी चालल, पण देव मात्र तुम्हाला मानतोय. तो देव मात्र तुम्हाला मानतोय. आणि ज्या दिवशी देव तुम्हाला मानायचं सोडून देईल ना, त्या दिवशी तुमची अंतयात्रा निघल. देव तुम्हाला मानतोय म्हणून आज तुम्ही आहात, पण ज्या दिवशी देव ठरीन मला याला मानायचं नाही, त्या दिवशी तुमची अंत्ययात्रा स्मशानात दिसल. कारण का? हे विश्व त्या भगवंताने निर्माण केलेलं आहे. तुम्हा आम्हाला त्याने निर्माण केलेलं आहे. आम्ही सगळे त्यालाच विसरलेलो आहेत. आंधळे झाले हो आम्ही. एखाद्या आईचं मुलगा असावं, जन्मताच आंधळा असावं, आणि ते मुलगं
20-22 वर्षाचं झालेलं आहे. तोपर्यंत आई त्याचं संगोपन लालन पालन सर्व करते वयाच्या 22 वर्षापर्यंत. मुलगा 22 वर्षाचा झालेला आहे, जन्मांधा येतो, आई मात्र त्याचं संगोपन करते. पण मात्र माझं संगोपन करणारा कोण आहे त्या आईला मात्र तो मुलगा पाहू शकत नाही. कारण का? त्याला दृष्टी नाही, डोळे नाहीत. तसं गर्भामध्ये तुमचं आमचं त्यानंच रक्षण केलेलं आहे. आजही तोच तुमचं आमचं रक्षण करणार आहे आणि उद्याही त्याच्याजवळ तोच तुम्हा मला सुखरूप घेऊन जाणार आहे. हव्या गोष्टी आज जीवनात त्याने तुम्हा मला दिलेल्या आहेत. आमचं संगोपन करणारा तोच आहे, पण आम्ही मात्र आंधळे आहोत. आमचं संगोपन करणारा तो मायबाप भगवान परमात्मा आहे. आम्ही मात्र त्याला पाहू शकत नाही. कारण का? त्याला पाहण्याची आमच्याजवळ दृष्टी नाही. आज तुम्हाला कळायला लागलं की आज नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. हा पहिला नाही, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. जसं माणसाला जीवन जर जगायचं असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, तसं आम्हाला जर आमचं जीवन जर आनंदमय घालायचं असेल तर एका भगवंताशिवाय पर्याय नाही, भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाही. बाकीच्या गोष्टीचं ममत्व आम्हाला कमी करावं लागेल आणि तोच परमात्मा माझा मायबाप आहे. तोच कृष्ण माझा पिता आहे, तोच कृष्ण माझी माता आहे. बहीण बंधू चुलता सखा कृष्ण तोच माझा आहे. माझा गुरु तोच आहे आणि मला तारणारा आहे तोच आहे. ज्या वेळेस आम्ही त्याचा आमचा सर्वस्व भार त्याच्यावर टाकू ना, त्यावेळेस आमची काळजी त्याला लागल. आम्ही काळजी करण्याचं कारण नाही. पण आम्ही त्याचं अस्तित्व स्वीकारित नाही. एक विचार करा, महाभारतामध्ये एक कथा आलेली आहे. कौरव सेनेचं सेनापतीपदी भीष्माचार्यांकडे दिलेलं होतं. 5 दिवस झाले युद्ध चाललं आणि कौरवाचं सैन्य मरत चाललं. दुर्योधन भीष्माचार्याकडे आले आणि सांगितलं, भीष्माचार्यजी, माझ्या सेनेचं सेनापती पद मी तुमच्याकडे दिलेलं आहे आणि आज 5 दिवस झाले माझे सैन्य मरत आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्ही करता काय? शहाण्याला एक शब्द भरपूर असतो. हे ऐकल्याबरोबर भीष्माचार्याने सांगितलं, दुर्योधना, उद्याच तुला पांडव एकही या पृथ्वीवर दिसू देणार नाही. 5 पांडवांनी भीष्म प्रतिज्ञा ऐकली. सूर्यास्त झाला, युद्ध बंद झालं. द्रौपदीला भीष्म प्रतिज्ञा समजली, पण सर्व बिनधास्त झोपले. भगवंताला झोप यायला तयार नाही. रात्रीचे 1 वाजले. भगवान परमात्मा उठले आणि पांडवांकडे आले. धर्मराजाला उठवला, रे धर्मा, उठ. धर्म उठले. विचारलं, देवा, इतक्या रात्री तुम्ही का आले? अरे धर्मा, तुम्हाला झोप कशा लागल्या? भीष्माचार्याने काय प्रतिज्ञा केली ऐकली नाही? हो म्हणले, त्याने प्रतिज्ञा केलेली की उद्या मी एकही पांडव ठेवणार नाही. म्हणले, तरी तुम्ही बिनधास्त झोपले? धर्मराज यांनी सांगितलं, आमचा सगळ्यांचा विश्वास तुझ्यावर आहे. तुझ्या जर मनात आलं तर तू आम्हाला मारशील, आणि तुझ्या मनात नसलं तर भीष्मच काय, पण आम्हाला कुणीही मारू शकत नाही. शेवटी आम्हाला तारणारा तूच आहे. झोपू दे म्हणले आम्हाला. 5 पांडव झोपले. भगवंत त्या ठिकाणून द्रौपदीच्या महालात गेले. द्रौपदीला उठवलं. द्रौपदीने सांगितलं, दादा, अरे इतक्या रात्री येण्याचं कारण? कृष्णाने सांगितलं, अगं द्रौपदी, तू भीष्म प्रतिज्ञा ऐकली नाही? हो म्हणले, माझ्या 5 पतीने मला सांगितली की उद्या आम्हाला भीष्म खलास करणार आहे. उद्या तुझे पती जाणार आहेत, तुला उद्या वैधव्य प्राप्त होणार आहे, तरी तुला त्याची चिंता नाही, तू कुशाल झोपली? द्रौपदीने सांगितलं, दादा, माझं कुंकू टिकवायचं
का मला वैधव्य प्राप्त करून द्यायचं हे तुझ्या हातात आहे. कारण हे विश्वाचे सगळे सूत्र तुझ्या हातात आहेत. तुझ्याशिवाय झाडाचं पान हलत नाही, तुझ्याशिवाय श्वास सुद्धा चालत नाही. मग आम्हाला तारायचंय का मारायचंय हे तू ठरवणार आहे. आम्ही कशाला काळजी करायची. पुढची कथा मला सांगत बसायची नाही, तुम्ही सगळे सर्वश्रुत आहेत. मला याच्यातून सांगायचं आहे की ज्या वेळेस आमचा भगवंतावर परिपूर्ण विश्वास राहतो की त्यानंच मला जन्माला घातलेला आहे, मला तारणारा तोच आहे. आजपर्यंत त्याने माझा सांभाळ केलेला आहे. गर्भात लहानचं मोठं मला त्यानेच केलेलं आहे. मी त्याला अनन्य भावाने जर शरण गेलो तर तोच मला निश्चित तारणार आहे. माऊली ज्ञानेश्वरी तोवी देतात. म्हणून भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना जो माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, म्हणून शरणांगता शरण मीच ऐकू. जो मला अनन्य भावाने शरण आलेला आहे ना, मी त्याचं जन्म मरण निवारण करतो. म्हणून शरण येण्याला फक्त मीच आहे. आणि त्याला तुकोबारा एक पुरावा देतात. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी. ही तुम्हाला कोरोनाची भीती वाटते ना, मग तुम्ही महाराज सांगतात एक करा, कायेने वाचेने मनाने सर्व भावे त्या देवाला शरण जा. तो हा उतरेल पैल पार भव दुस्तर नदीचा, तोच तुम्हाला सुखरूप अशा प्रकारचा हाताला धरून पैल तेराला नेईल. म्हणून ते तुम्ही ज्या प्रश्नात सांगितलं की आता आम्हाला कळून चुकतंय, नामस्मरणाशिवाय पर्याय नाही, हे मागच कळायला पाहिजे होतं. आज कळालं, आज समजलं. ही सुद्धा भगवंताचीच कृपा समजा. त्यानंच तुम्हाला ही सद्बुद्धी दिली. आणि त्याच प्रश्नात तुम्ही एक शेवटचा परत प्रश्न विचारता की आम्हाला नामस्मरण करावं असं वाटतं, पण नाम साधना करायला बसलो का आमचं मन स्थिर राहत नाही. नामस्मरण करताना आमचं मन मात्र कुठंतरी भटकत असतं, मन स्थिर राहत नाही. हा नामस्मरणातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आम्हाला नामस्मरण करायचंय. कोण नामस्मरण करीत नाही. म्हणून नामाने सगळे तरतील का. नामाने जरूर तरतील, पण कोणत्या नामाने तरतील. नाम कसं घेतल्याने तरतील. नाम कोण घेत नाही. कबीर महाराज सांगतात, राम नाम म्हणता है ठक ठाकूर और चोर. कोण म्हणत नाही. राम नाम म्हणता है ठक ठाकूर और चोर. चोर सुद्धा चोऱ्या करायला जाताना देवाचंच नाव घेत चलतेत की आम्हाला चोरी साधू दे. ठकडे सुद्धा देवाचं नाव घेत चलते, आम्हाला बरोबर दुसऱ्याला फसू दे. पण नामस्मरण जरी चोरांच्या ठकड्यांच्या मुखातून चाललं असलं तर त्याच्यातून ते तरत नाहीत. मग कसं नाम घेतल्याने आणि कोणतं नाम घेतल्याने तरतात. कबीर महाराज सांगतात, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम सब कुछ और. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, ज्या नामाने ध्रुव तरले, ज्या नामाने प्रल्हाद तरला, ओ नाम सब कुछ और. हो, हे नाम आहे ना, हे विशेष प्रकारचं काहीतरी वेगळं आहे. म्हणून आम्हाला संत सांगतात, तुम्ही नामस्मरण करा, नामस्मरण करा. त्या नामाचं सतत स्मरण करा. स्मरण याचा अर्थ त्या नामाकडे लक्ष द्या. लक्ष याचा अर्थ त्या नामावर सतत ध्यान द्या. आम्ही नाम घेतोत, पण आम्ही नामस्मरण करीत नाहीत, नामाकडे लक्ष देत नाहीत. आमचं नामस्मरण चाललेलं आहे आणि मनात एक विचार चाललेत. नामस्मरण चालले, मनात एक विचार चाललेत. चित्तात आमचे बाकीचे विचार चालले तर नामस्मरण चाललंय. माऊली सांगतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त जर तुमचं नामाव नसेल तर तुमचे सगळे साधना, सगळे कर्म फुकट आहेत. आम्हाला आमचं चित्त कायम नामाव ठेवावं लागेल. तुम्ही प्रपंचातले कुठले कर्म करा, तुम्ही नोकरी करा, तुम्ही शेती करा, तुम्ही धंदा करा. तुम्ही म्हणता ना, आम्ही नोकरी करतो, शेती करतो, धंदे करतो, आम्हाला त्याच्यातून नामाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. मला सांगा,
नोकरी करताना, शेती करताना, धंदे करताना, तुमच्या प्रपंचातले कष्ट करताना तुमचे हात काम करतील, पाय काम करतील, डोळे पाहतील, कान ऐकतील. ह्या सगळ्या इंद्रियांना तुमच्या नोकरीत, धंद्यात, शेतीत कामं आहेत. मला सांगा, तुमच्या मुखाला, तोंडाला काय काम आहे हो दिवसभर? खाण्याचं सोडून तोंडाला काय काम आहे? म्हणले तोंड दिवसभर मोकळंच आहे, तोंडाला तर काहीच काम नाही. मग आम्हाला नामस्मरण कशाने करायचंय? मुखाने नामस्मरण करायचे. माझी माऊली सांगते, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. तुम्ही फक्त मुखाना हरे 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 म्हणत राहा. आणि तोच हरी, आत हरी बाहेर हरी, तोच आतही हरीच आहे. अखंड हे नामस्मरणाचं साधना तुम्ही करताना तुमचं लक्ष लागत नाही, चित्त लागत नाही. हे एका दिवसात लागत नाही, हे प्रॅक्टिसने लागल. प्रॅक्टिस करावं लागेल मला रोजची. नामस्मरण करताना जर आमचं मन बाजूला जात असेल तर परत त्या मनाला आम्हाला त्या नामावर आणावं लागेल. परत मन बाजूला गेलं त्या मनाला परत आम्हाला नामावर आणावं लागेल. एक विचार करा, कळायला लागलंय तिथपासून आजपर्यंत जेवढं प्रत्येकाचं वय आहे तिथपर्यंत या मनाला कोणी ताब्यात धरण्याचा प्रयत्न केलाय का हो? मनाने कोणताही विचार करायचा, मनाने चांगले विचार करायचे, वाईट विचार करायचे, कोणते विचार करीत राहायचे. मनाने जे ठरवायचं आम्ही त्या मनाच्या पाठीमागं पळत राहायचं. मना मागे गेला तेथेच मुखला. सगळं आम्ही मनाला कधी ताब्यात धरायचा प्रयत्न केला नाही. आम्ही मनाच्या पाठीमागं सुटत चाललो, मनाच्या पाठीमागं सुटलो. आणि आता आम्हाला साधनेला बसताना एका तासात मनाला जागेवर घ्यायचंय. बाबा 40 वर्ष आम्हाला मनाला ताब्यात नाही ठेवता आलं, आता ते 1 तासात त्याला इतका सैराटपणा आम्ही लावून ठेवलेला आहे फिरण्याचा, एका तासात ते जागेवर येईल का? मग येणारच नाही का? आम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, रोज प्रॅक्टिस करावं लागेल. ते मन बाजूला गेलं का परत आम्हाला नामावर आणावं लागेल. मन बाजूला गेलं का परत नामावर आणावं लागेल. सारखा प्रयत्न करून 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 एक दिवस ते मनच तुमचं नामाशिवाय दुसरा विचार करणार नाही. कारण माऊली सांगतात, मनाचे एकनिके देखिल्या वस्तूच्या ठाई सोके. मनाचा असा एक विषय नाही, तुम्ही जो मनाला विषय दाखवून देता मन त्याचा विचार करतं. 2 वर्षापूर्वी मन कोरोनाचा विचार करीत नव्हतं. आता आपण त्या मनाला कोरोनाचा विषय दाखवून दिला, मन रात्रंदिवस कोरोनाचाच विचार करतं. कोरोना उद्या निघून गेल्यानंतर परत एखादा दुसरा आपला विचार आला, परत मन आला, आपण तो विचार दाखवून दिला, मन ते विचार करेल. त्यावेळेस मन कोरोनाचा विचार करणार नाही. मागं 2 वर्षापूर्वी जो विचार होता आज ते विचार नाहीत, आज जे विचार येतं ते करणार नाही. कारण का? त्या मनाला विचार दाखवणारे आपण आहोत. मग जर मनाला कोणताही विचार दाखवला तर मन त्याच्यावर एकरूप होतं. मग आम्ही जर अखंड नामस्मरणाचा जर मनाला विचार दाखवला तर मन नामावर एकरूप होणार नाही का? नामावर तितकं एकरूप होईल. पण आम्ही काय करतो, नामावर तासभर आणि 18 तास आमचं बाहेरच्या विषयावर मन फिरत राहतं. मग 18 तास फिरणारं मन आमचं एका तासात कसं जागे होईल, याच्यासाठी आम्हाला प्रॅक्टिकल करावं लागेल. म्हणून तुकोबाराया सांगतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पण करावा विठ्ठल जीवे भावे. आम्हाला विठ्ठल पाहता येईल डोळ्याने, मुखाने बोलता येईल, पण करावा विठ्ठल म्हणजे महाराज सांगताय ते तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागेल. त्या मनाला सतत 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 बाहेर फिरणाऱ्या मनाला त्या नामावर आणावं लागेल. आणि ज्या वेळे तुमचं मन नामावर येईल त्यावेळे तुम्ही नोकरी करा, तुमचे धंदे करा, शेती करा, कुठेही असलं तर चित्त त्या नामावर राहील. गोकुळातल्या गवळणींचं उदाहरण आहे ना, दही दूध विकायला जात होतं तरी गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे म्हणत होत्या. याचा अर्थ कर्म चालू होते, पण नाम चित्त मात्र त्यांचं अखंड नामावर गुंतलेलं होतं. याचं कारण का त्याने प्रॅक्टिस लावून दिलेली होती. आम्ही आजपासून जरी साधना सुरू केली ना, फक्त बहिर्मुख होणाऱ्या मनाला जर आम्ही अंतर्मुख करून जर त्या नामावर एकरूप 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 करण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस तुम्ही त्या मनाला जे नामाची वस्तू दाखवून दिली, मन त्या नामावर आरूढ झाल्याशिवाय राहणार नाही. नवे त्यापुढं त्या मनाला नामाशिवाय दुसरा विषयच आवडणार नाही. म्हणून अल्पपतीनं अल्पबुद्धीनं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. याच्यातून जर तुम्हाला परत काही शंका वाटत असली तर परत तुम्ही मला प्रश्न विचारा, परत त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. आणि
सर्व श्रोते मायबाप वृंदांना, माझ्या भावंडांना एकच विनंती की हा फक्त त्यांचा प्रश्न नाही, हा प्रश्न तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. आणि अल्पमतीनं अल्पबुद्धीनं श्रीगुरूंच्या कृपेनं या ठिकाणी या शंकेचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. ही वाणी माझ्या श्रीगुरूंची आहे. मी एक निमित्त आहे. कारण का, पावा वाजत नाही, पाव्याला वाजवणारा वाजित असतो. पावा जो आहे ना, हा फुटका बांबूचा, येळूचा पावा आहे. हा फुटका बांबू काय वाजतो, पण त्याला ती वाजवणारा वाजतो. ती पाव्याची कला नाही, वाजवणाऱ्याची कला आहे. तसा माझ्या मुखातून जे वाक्शब्द बाहेर पडले, ह्या फुटक्या बांबूची कला नाही, तर माझ्या आतमध्ये जो आहे ती त्यानं बोलून घेतलेला आहे, ही त्याची कला आहे. म्हणून झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी समर्पित करतो. आणि तो मा भावंडांना परत एकदा विनंती करतो, भगवंताचं अस्तित्व माना, भगवंताचं नामस्मरण करा. अखंड तुम्ही कोणतेही प्रपंचातले कर्म करा, पण माझ्या पांडुरंगाला विसरू नका. हे हात जोडून कळकळीची विनंती. जय गुरुदेव.